नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण येथील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किसन जावळेंकडून आढावा। उरण येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी उरण येथील निवडणूक कार्यालयास भेट देऊन निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची व कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली। तसेच निवडणूक निर्णय अधिकारी आविष कुमार सोनोने यांच्याकडून सविस्तर आढावा घेतला। यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर उद्धव कदम तसेच इतर शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। मतदान केंद्रावरील व्यवस्था, कायदा सुव्यवस्था, प्रतिबंधात्मक क्षेत्र, आचारसंहिता अंमलबजावणी याबाबत जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी सद्यस्थिती जाणून घेत जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांना समन्वय राखून मतदान प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात कशा प्रकारे पार पडेल यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। तसेच जिल्ह्यात कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले असून त्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत। तरी जनतेने आपापल्या मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी नमूद केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण। कशा पद्धतीने तयार झाले, प्रशासन कितपत सज्ज आहे? रायगड जिल्ह्यामध्ये 59 जिल्हा परिषद गट आणि 118 पंचायत समिती गणासाठी परवा दिवशी 7 तारखेला मतदान आहे। एकूण 15 पंचायत समिती आहेत। सर्व 15 पंचायत समितीमध्ये निवडणुकीची पूर्ण तयारी झालेली आहे। आज उरणच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि भेट देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 2323 मतदान केंद्र आहेत आणि साधारणपणे एक 10,000 स्टाफ कमी जास्त या सगळ्या कामाला आपल्याला लागणार आहे। सर्व स्टाफच्या नेमणुका केलेल्या आहेत। स्टाफचं संपूर्ण ट्रेनिंग झालेलं आहे। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन सर्व तयार करण्यात आलेले आहेत आणि त्या सुरक्षित अशा स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। आम्हाला स्टाफच्या बाबतीत काही शिक्षकांच्या TETच्या परीक्षा असल्यामुळे त्यांना सूट द्यावी लागली, तर त्या शिक्षकांच्या बदल्यात आम्ही राखीव असलेल्या स्टाफमधून आणि इतर उपलब्ध ज्यांना अगोदर नेमणूक केलेली होती अशा स्टाफची परत नेमणूक केली, त्यांचे पण आम्ही प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे। ती आम्हाला 11th आवरला थोडी अडचण झालेली होती, तर ती आम्ही दूर केली आहे आणि आमची संपूर्ण तयारी झालेली आहे। लागणारा पोलीस बंदोबस्त संपूर्ण आलेला आहे। कालच आम्हाला 2,500 होमगार्ड DG ऑफिसनी पुरवठा केलेला आहे आणि ते होमगार्ड त्यातले अर्धे होमगार्ड काल आलेले त्यांनी रिपोर्टिंग केलेलं आहे, अर्धे होमगार्ड आज येतील। या संपूर्ण होमगार्डची व्यवस्था आम्ही त्या तालुक्याच्या ठिकाणी जिथे सोय होईल, मंगल कार्यालय असेल किंवा कुठला टाऊन हॉल असेल त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांची जेवणाची व्यवस्था सर्व केलेली आहे। एकंदरीत इलेक्शनची संपूर्ण जिल्ह्यात तयारी झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने शांततेच्या वातावरणामध्ये ही निवडणूक आम्ही पार पाडू असा आम्हाला आत्मविश्वास आहे। आम्ही लोकसभा असेल, विधानसभा असेल, नगरपालिका असेल, महापालिका असेल, आतापर्यंत सर्व निवडणुका चांगल्या पद्धतीने पार पाडलेल्या आहेत। त्याच पद्धतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडू।